कामठी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या अधिकृत होर्डिंग धारकांनी स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल नगर परिषदेकडे 7 दिवसात सादर करायचा आहे। अन्यथा नगर परिषदेतर्फे होर्डिंग हटवण्याची कारवाई करण्याचा इशारा मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी दिला आहे। कामठी शहरासह कामठी नागपूर मार्गावर भिलगाव नाक्यापर्यंत रोडच्या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणात होर्डिंग्स आहे। मुंबई घाटकोपर होर्डिंग घटनेची पुनरावृत्ती होऊ नये याची दखल घेत कामठी नगर परिषदेचे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी कामठी शहरात असलेल्या 30 होर्डिंग धारकांना नोटीस देऊन लोखंडी होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल 7 दिवसात सादर करण्याच्या सूचना दिल्या आहे। अन्यथा कारवाई करून शहरातले होर्डिंग्स हटवण्याची कारवाई करण्यात येईल असे मुख्य अधिकारी संदीप बोरकर यांनी सांगितलंय। आपल्या कामठी नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की घाटकोपर इथे जी घटना घडली होती, होर्डिंग्स पडून खूप सारे लोक दगावण्याची, त्या प्रकारची घटना होऊ नये यासाठी सर्व होर्डिंग धारकांना आपण नोटिसेस दिलेल्या आहेत की 7 दिवसाच्या आत स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांनी आमच्याकडे सबमिट करावं। जर सबमिट केलं नाही तर ते निष्कासित करण्यात येईल। तसेच जे पण बॅनर्स पोस्टर्स लावतात, वेगवेगळ्या जाहिराती लावतात, त्या लोकांना पण एक विनंती आहे की त्यांनी नियमानुसार नगर परिषदेकडून परमिशन घेऊनच लावावे। अनधिकृत असल्यास नगर परिषदेकडून ते काढण्यात येतील।